नमस्कार, मी दीपाली DV आरी वर्क या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कालच्या व्हिडिओत आपण वाय स्टिच बघितली होती. आज आपण ॲरो स्टिच बघणार आहोत. आपली ॲरो स्टिच आहे. असं पुढं जायचं, इथं टक करायचं, इथून परत असं इकडे यायचं, इथं टक करायचं, इथून असं परत इकडे यायचं, इथं टक करायचं, इथून परत इथं जायचं, इथं टक करायचं, इथून परत इकडं जायचं, इथे छोटंसं टक करायचं, परत इथून इकडे यायचं, इथं टक करायचं, इथून परत इथे यायचं, ज्यांना कुणाला आरी वर्क शिकायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एकदम स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीनं शिकवत आहोत. इथं जायचं, इथं टक करायचं, एकदम स्टेप बाय स्टेप आहे, एकदम सोप्या पद्धतीने. इथं टक करायचं, इथून परत इथं यायचं, इथं टक करायचं, इथून परत इथं जायचं, परत इकडं जायचं, तर टक करायचं, परत इकडं जायचं, इथं टक करायचं, आपण स्टेप बाय स्टेप बघत आहोत. चेन स्टिच, बॅक चेन स्टिच, सर्व स्टिचचे प्रकार बघत आहोत आपण स्टेप बाय स्टेप. ॲरो स्टिच, वाय स्टिच, जरीची थ्रेडची स्टिच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर ही झाली आपली वाय स्टिच. तर आपण आता इथं ही गाठ देऊन घेणार आहोत. अशी आपण इथं गाठ देऊन घेणार आहे. अशी गाठ दिली की हा दोरा कट करून घ्यायचा कटरनं. प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कट करून घ्यायचं. आता किती ओढलं तरी हे निघत नाही. ते खालून हे आता हे आपलं लॉक झालं आहे आणि आता खालून पण दोरा कट करून घ्यायचा.